नमस्कार मंडळी, आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त असं गरमागरम भाकरीसोबत गावरान पद्धतीने मेथीची भाजी, अगदी थपथपीत पातळ अशी आणि मस्त अशी डाळ मेथीची आमटीही बनवली होती. गरमागरम भाताबरोबर ही आमटी खूप छान लागते. डाळ मेथीच्या आमटीला मस्त असा मेथीचा फ्लेवर येतो. अगदी चाकवतचा किंवा पालकचा गरगट्यापेक्षाही ही आमटी भारी लागते. मस्त अशी बाहेर कडाक्याची थंडी आणि गरमागरम भातासोबत अशी वाफाळती डाळ मेथीची आमटी एकच नंबर. डाळ मेथीची आमटी बनवण्यासाठी मी डाळ पातेल्यामध्ये शिजवून घेतली. मी कुकरमध्ये न लावता ह्या टोपामध्येच मी डाळ शिजवून घेणार आहे. त्यामुळे आपली आमटी खूप छान चविष्ट होते. त्यासाठी मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. डाळ मी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. डाळ शिजण्यासाठी मी गॅसवर पाणी ठेवलं होतं. त्या पाण्यामध्ये डाळ आपण स्वच्छ धुवून टाकायची आहे. गॅसवर पाण्याला छान अशी उकळी आली आहे. त्यामध्ये आता डाळ मी टाकणार आहे. अशा पद्धतीने केल्याने डाळ पटकन शिजते. बघू शकता तुम्ही, 1 मोठी वाटी तूर डाळ मी स्वच्छ धुवून 3 पाण्याने म्हणजे 3 वेळा धुवून उकळलेल्या पाण्यामध्ये टाकली. आता ही 5 मिनिटात आपली डाळ छान शिजते. तुम्ही कुकरला ही डाळ छान शिजवून घेऊ शकता, पण या पद्धतीने कधीतरी डाळ अशी पातेल्यामध्ये शिजवून आमटी करून बघा, खूप छान चवीला होते. आणि या पद्धतीने जर चुलीवर आमटी केली तर काय सांगायलाच नको. पण आता कुठे चुली राहिल्या, त्यामुळे मी गॅसवर तुम्हाला दाखवत आहे एक पद्धत. डाळ आपली छान शिजायला लागले तोपर्यंत मी भातही लावून घेणार आहे. त्यासाठी मी 1 ग्लास इथे वाडा करून तुकडा घेतलेला आहे. 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं आणि एका ग्लासला 2 ग्लास पाणी मी घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. त्यामध्ये डाळीला छान उकळी आली होती. ते पातेलं मी बाजूच्या शेगडीवर मंद आचेवर डाळ शिजण्यास ठेवली आणि या शेगडीवर मी भात ठेवला शिजण्यासाठी. भात शिजेपर्यंत आता आपल्याला मेथीची भाजी निवडून घेतली आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आणि नितळण्यास ठेवलेली आहे. भाताला चांगली उकळी आल्यावर मंद आचेवर झाकण मारून मी भात मस्त असा मुरवून घेतला. बघू शकता भात आपला झालेला आहे. कुकरपेक्षाही या पद्धतीने केलेला भात अगदी मोकळा आणि मऊसूत मस्त होतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता आणि जर वेळ नसेल तर तुम्ही कुकरलाही डाळ भात लावून घेऊ शकता. आणि कधीतरी असा मोकळा पातेल्यातही भात लावून बघा. जास्त वेळ नाही लागत, अगदी 5च मिनिटं लागतात. भात पटकन होतो. त्याचबरोबर डाळ ही आपली शिजलेली आहे. बघू शकता, एका दुसऱ्या भांड्यात मी डाळ पूर्णपणे ओतून घेतली आणि डाळ जास्त गिर्र आपल्याला शिजवायचं नाही. आमटीला फोडणी घातल्यावर डाळ परत शिजली जाते, त्यामुळे जास्त डाळ आपल्याला गरगरीत शिजवायची नाही आहे. डाळ आपल्याला शिजवायची आहे, पण अख्खी ठेवायची आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही डाळ कशी शिजवून घेतली ती. चला तर मंडळी, आता डाळ मेथीची आमटी करायला घेऊयात. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 3 पळी तेल घेतलेलं आहे. 1 चमचा जिरं टाकलं. जिरं चांगलं फुलवून घेतलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये टाकून तेही चांगलं परतून घेतलं. लसूण चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. कढीपत्ता टाकला, तोही चांगला फ्राय करून घेतला. 2 टोमॅटो त्यामध्ये टाकले बारीक चिरलेले आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आणि चांगलं परतून घ्यायचं. टोमॅटोमुळे आमटीला खूप छान चव येते, त्यामुळे टोमॅटो मात्र भरपूर घाला. मूठभर शेंगदाणे घालायचे आणि मेथीची भाजी घालून चांगलं परतून घ्यायचंय. मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून मी घातलेली आहे. डाळीमध्ये तुम्हाला भाजी जेवढ्या प्रमाणात आवडेल त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकता. पण या पद्धतीने एकदा डाळ मेथीची आमटी नक्कीच करून बघा, खूप छान होते आणि पौष्टिकही आहे. तुम्ही या आमटीला मेथीचा गरगटाही म्हणू शकता. 1 मिनिटभर छान असं परतून घेतल्यानंतर भाजी पूर्णपणे आपली शिजलेली आहे. आता त्यामध्ये मी कोल्हापूर चटणी म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकणार आहे. हळद अर्धा चमचा टाकलेली आहे यामध्ये आणि 2 चमचे मोठे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. आता हे सगळं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. शिजवलेली डाळ त्याच्यामध्ये मी टाकली आणि थोडंसं गरम पाणी टाकलं. तुम्हाला आमटी कशी घट्ट पातळ हवे त्याप्रमाणे तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकता. आमटी जास्त घट्ट नाही केली, जास्त पातळही नाही केली, मी दाटसर अशी ठेवली आहे. ही दाटसरच मस्त लागते. ही आमटी तुम्ही गरमागरम भातासोबत किंवा ज्वारीची, बाजरीची, तांदळाची कोणतीही भाकरी चुरून खाऊ शकता यामध्ये, किंवा मस्त अशी थंडीमध्ये गरमागरम आमटी प्यायलाही खूप छान लागते. तुम्ही डाळ मेथीच्या आमटीप्रमाणे डाळ चाकवत किंवा डाळ पालक ही आमटी करू शकता, किंवा चाकवत पालक आणि अशी मेथी किंवा कोणतेही तुमच्या आवडीची पालेभाजी मिक्स करून ही आमटी बनवू शकता. 1 मिनिट छान अशी आमटी उकळून घेतली आहे. बघू शकता मस्त अशी उकळी आली आहे या आमटीला. मुले अजिबात पालेभाज्या खायला मागत नाहीत, पण याप्रमाणे तुम्ही आमटी करून आमटीमध्ये पालेभाज्या बारीक चिरून घातलात तर मुले आवडीने खातील आणि चविष्टही होतात आमट्या. आणि जितकी चविष्ट तेवढी पौष्टिकही आहे. चला तर मंडळी, या पद्धतीने तुम्ही नक्कीच आमटी ट्राय करून बघा. आणि ही डाळ मेथीची आमटी तुम्हाला कशी वाटली तेही नक्की मला कमेंट करून सांगा. आता हिवाळा चालू आहे तर हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी किंवा इतर पालेभाजी खूपच मस्त अशा येतात.
आणि तुम्हाला तर माहितीच आहेत पालेभाज्या शरीरासाठी किती पौष्टिक आहेत ते. त्यातल्या त्यात मेथीची भाजी रोज जरी केली तर मला कंटाळा येत नाही. तुम्हालाही तितकीच मेथीची भाजी आवडते का? दररोजच्या जेवणामध्ये एकतरी पालेभाजी असायलाच हवी आणि रोज रोज त्याच पद्धतीने भाजी खायची म्हणजे खूपच कंटाळा येतो. म्हणून काहीतरी वेगळं म्हणून मी तुम्हाला आज वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. कढईमध्ये शेंगदाणे चांगले भाजून घेतले आणि त्याच्यानंतर मी इथे 2 मिरच्या मोडून टाकलेल्या आहेत. लसणाच्या 20-22 पाकळ्या म्हणजे 2 गड्डी लसूण टाकलेला आहे. हे छान असं खरपूस कलर येईपर्यंत भाजून घेतलं मिरचीला आणि लसणाला आणि त्यामध्ये मी 1 पळी तेल घातलेलं आहे. चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं मस्त असं, जेणेकरून लसणाचा आणि मिरचीचा कच्चा वास जाईपर्यंत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे. डाळ मेथीची आमटी आपली झालेली आहे. बघू शकता मस्त अशी ही आमटी वाफाळती थंडीमध्ये गरमागरम भाताबरोबर छान लागते. नक्की एकदा ट्राय करून बघा. शेंगदाणे लसूण मिरची थंड झाल्यावर मी मिक्सरच्या जारमध्ये घेतलं आणि त्यामध्ये 1 वाटीभर पाणी घालून चांगलं फिरवून घेतलं. छान अशी पेस्ट करायची आहे त्याची. आता आपल्याला भाजी करायला घ्यायची आहे. त्यासाठी मी कढईमध्ये 3 ते 4 पळी तेल घेतलेलं आहे. कोणत्याही पालेभाजीला तेल भरपूरच लागतं, त्या प्रमाणात मी 3 ते 4 पळी तेल घेतलेलं आहे. तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही तेल घालू शकता. 2 मोठे कांदे बारीक चिरलेले त्यामध्ये मी टाकले आणि चांगले परतून घेतले. मेथीच्या भाजीमध्ये कांदा भरपूर घातला की चव मात्र अप्रतिम होते, त्यामुळे कांदा भरपूर घालायचा आहे आपल्याला. कांदा छान असा परतून घेतला आणि परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी घातली. इथे मी 2 जोडी मेथीची भाजी घेतलेली आहे. निवडून स्वच्छ धुवून नितळत ठेवली होती. आता ही भाजी सगळी मी यामध्ये घातली आणि चांगली परतून घेतली. भाजी जरी 2 जुडी असल्या तर बघू शकता तुम्ही 1 वाफ लागल्यावर पूर्णपणे कमी झालेली आहे. छान अशी भाजी परतून घेतल्यानंतर आपण केलेले वाटण यामध्ये घालायचं आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. म्हणजे या पद्धतीने एकदा भाजी नक्की तुम्ही करून बघा, खूप छान होते. चवीला मात्र काय विचारूच नका, 1 नंबर लागते. नक्कीच करून बघा आणि अशा पद्धतीने केलेल्या भाजीचा आस्वाद घ्या. हे सगळं वाटण टाकून व्यवस्थित अशी भाजी मस्त अशी परतून घेतली तेल सुटेपर्यंत. मिक्सरच्या भांड्यातच सगळा मसाल्याचा अर्क लागला होता, त्यातच थोडं पाणी घातलं आणि ते पाणी मी या भाजीमध्ये घातलेलं आहे. इथे पाणी मात्र तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता बरं का. म्हणजे घट्ट पातळ कशीही तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही करून खाऊ शकता. मी छान अशी थपथपीत भाजी मस्त अशी शिजवून घेतली. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, म्हणजे चवीनुसार 1 चमचा मी मीठ टाकलेलं आहे. 1 मिनिटामध्ये भाजी आपली छान होते. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, त्याप्रमाणे नक्की एकदा ट्राय करून बघा. मेथीची छान अशी दाटसर भाजी थपथपीत पातळ तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ती भाजी. ही भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करायला मात्र विसरू नका. गरमागरम ज्वारीची, बाजरीची, तांदळाची कोणत्याही भाकरीसोबत ही भाजी अप्रतिम लागते. ही भाजी तुम्ही गरमागरम भातासोबतही खाऊ शकता. तुम्हाला मी आज मेथीच्या भाजीपासून बनवलेले आज 2 प्रकार दाखवले आहेत. एक म्हणजे डाळ मेथीची आमटी आणि मेथीची थपथपीत अशी पातळ भाजी. चला तर मंडळी, भाजीसोबत खाण्यासाठी मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी कशी केली ते दाखवणार आहे. बिडाच्या तव्यावर थोडंसं पाणी मी गरम करून घेतलेलं आहे भाकरीसाठी. ज्वारीचं पीठ चाळून घेतलं आणि त्याच्या मध्यभागी मी गरम पाणी ओतून घेतलेलं आहे गोल करून. पळीच्या साहाय्याने हे सगळं पीठ मी मिक्स करून घेतलं आणि थोडंसं थंड झाल्यावर मी यामध्ये गार पाणी थोडंसं घेऊन सगळं पीठ मिक्स करून पीठ थंड झाल्यावर सगळं पीठ मळून घेतलं. ज्वारी, बाजरी, तांदूळ किंवा नाचणीची भाकरी करताना गरम पाणी घेतले की भाकरी छान होते. मस्त अशी कापसासारखी मऊसूत भाकरी होते. पापुद्री मात्र खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. मस्त टम्म फुगते. यामुळे भाकरी या पद्धतीने एकदा नक्की करून बघा गरम पाणी घेऊन. छान अशी पातळ भाकरी मी थापून घेतलेली आहे. भिडाच्या तव्यावरच भाकरी आपण छान अशी पचवून घेतलेली आहे. याप्रमाणे माझ्या सगळ्या भाकऱ्या करून झालेल्या आहेत. मस्त अशी ज्वारीची भाकरी टम्म फुगलेली, खुसखुशीत, कुरकुरीत, पापुद्री असलेली तयार आहे. शेवटची भाकरी मात्र मी भिडाच्या तव्यावर मस्त अशी कडकडीत करून घेणार आहे. मला खूपच आवडते अशा पद्धतीने भाकरी. बघू शकता तुम्ही अशी गरमागरम भाकरी तव्यावरून काढली की डायरेक्ट ताटामध्येच गरमागरम मेथीची डाळ आमटी किंवा मेथीची भाजीसोबत खूपच छान लागते. हा पूर्णपणे आजचा बेत तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा.